नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तरुण आपल्या समोर आहेत आणि आपल्या समोर आहेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. तुमचे प्रश्न, अण्णांची उत्तरं. साधं सोपं सरळ असं स्वरूप आहे कार्यक्रमाचं. आतापर्यंत अनेक प्रश्न तरुणांनी विचारलेत. वेळ थोडा आपल्याकडे आणि आता महाराष्ट्राबद्दल आपल्याला बोलायचं आहे, कारण महाराष्ट्र दिन आज आपण साजरा करतोय. महाराष्ट्राशी संबंधित काय प्रश्न आहेत कुणाचे? अण्णाजी, आपण जेव्हा जंतर मंतरमध्ये बसलेला आणि आम्ही इकडं पुण्यात एक रॅलीमध्ये सहभागी झालेलो आणि आम्ही पण खूप घोषणा दिल्या की अण्णाजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है. पण आता फक्त घोषणांच्या पलीकडे महाराष्ट्राच्या युवाला जर आपल्याबरोबर काम करायचं असेल, काही संधी हवी असेल, तर आपण काही संधी उपलब्ध करून द्याल का? अवश्य. नुसती संधी नाही, तुम्ही आम्ही मिळून आपण हा देश उभा करायचा. आता त्या दृष्टीने जसं आता तुमचा MIT आहे, MIT मध्ये किती तरुण युवक युवती ह्या राष्ट्रीय कामात सहभागी व्हायला तयार आहेत. त्यांनी आपण एक ग्रुप केला पाहिजे आणि ज्या ज्या वेळेला असे प्रश्न निर्माण होतील, मग शिक्षणशास्त्रातले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, आज कोणी त्यांचं ऐकत नाही. अशा वेळेला एक एक प्रश्न घेऊन, जसा इलेक्शन सिस्टममध्ये बदल केला पाहिजे. संघटित व्हायचं ते एवढ्यासाठी. राईट टू रिजेक्ट, बरोबर, विकेंद्रीकरण, सत्तेचं विकेंद्रीकरण करा. अण्णा, मला हा प्रश्न विचारायचा की आपण महाराष्ट्र राज्यामध्ये बघतोय आदर्श घोटाळा असेल किंवा अनेक घोटाळे आहेत. परवा जलसंपदा विधेयक मंजूर झालं रात्री 1:30 वाजता. तर आता केवळ सरकारी यंत्रणेच्याच हातात धोरणं ठरवणं राहिलेलं नाही, तर अशी काही लोक आहेत, अशा काही खाजगी संस्था आहेत ज्या सरकारच्या आडून धोरणं ठरवतात. तर मूळ धोरणामध्येच काही दोष आहे का, किंवा धोरणं सरकारला ठरवता येत नाहीत असं वाटतंय का? आणि असं जर असेल तर लोकपाल विधेयकात याबाबत काय तरतूद असेल? हा फक्त लोकपाल विधेयकापुरता मर्यादित प्रश्न आहे. कारण आम्हाला कळलं नाही, स्वातंत्र्याची 63 वर्ष झाली. 26 जानेवारी 1950 साली मतदार राजा झाला. आज कुठे आहे ती लोकशाही? आज तर पुढारीशाही ना अधिकारीशाही आहे. लोकशाही कुठे आहे? ही लोकशाही यायची असेल तर तुम्हाला आम्हाला सावध व्हावं लागेल. कुठलाही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल, जनतेचा सल्ला घ्या. आता एक उदाहरण सांगतो. रॉकेल रेस्टिंग गॅस. मी मुख्यमंत्र्यांना विचारलं एका मीटिंगमध्ये, सेक्रेटरी मंत्री का वितरित करतो? लोकशाही म्हणता ना, लोकांचा सहभाग घ्या ना. आता आम्ही कमिटी केल्या, राज्यस्तर, जिल्हा स्तर, तालुका स्तर, गाव स्तर, आणि राज्य स्तराच्या समितीला एवढे पॉवर दिलेत, कुठलंही दुकान तो तपासील आणि त्याच्यामध्ये काय उणीव असतील तर दुकानला सील. ही आहे लोकशाही. सील हे आपल्याला आणायचं आहे. तुम्ही मालक नव्हे, तुम्ही बादशाह नव्हे. तुम्हाला जे निर्णय घ्यायचे ते जनतेला विचारा ना. कायदे करताना जनतेला विचारा ना. ते मालक आहेत या देशाचे. बरोबर, हे आम्हाला करावं लागेल. विकेंद्रीकरण. माझा प्रश्न असा आहे की निवडून दिलेल्या प्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार लोकांकडे असला पाहिजे. राईट टू रिकॉल. तुम्ही आतापर्यंत अनेक वेळाविषयी बोलला आहात, पण आता इथून पुढे कुठली ठोस पावलं तुम्ही त्या संदर्भात उचलणार आहात? कारण ते खूप महत्वाचं आहे. आता एक तर केला राईट टू रिकॉल. सरपंच, डेप्युटी सरपंच कायदा केला. ग्रामसभा, गावाला न विचारता पैसा खर्च केला तर ग्रामसभा सरपंच, डेप्युटी सरपंचाला डिसमिस करील, ग्रामसेवक बडतर्फ. आता एकदम आमदाराकडे नाही जायचं. नगर परिषद, नगरपालिका, महापालिका, 73वी घटना दुरुस्ती. हे मी बोलत नाही, हे बिल पास झालेले आहेत, फक्त आपण जागे नाही. आता आमचा विचार आहे, नगर परिषद, नगरपालिका, महापालिकेमध्ये ज्या नगरसेवकाला निवडून देतो आम्ही, त्या नगरसेवकांनी आणि त्या अधिकाऱ्यांनी कुठलेही काम करताना, वार्डमध्ये काम करताना वार्ड सभेला विचारून काम करा. जो खर्च केला ते वार्ड सभेला सांगा. जर वार्ड सभेला न विचारता खर्च केला आपला मनमर्जीप्रमाणे, तर वार्ड सभेला नगरसेवकाला परत बोलवण्याचा अधिकार वार्ड सभा कायदा करा. आता मागे लागलोय, तर ह्या सगळ्या करप्शनला ब्रेक लागेल. आज महापालिकेमध्ये नुसतं पुण्याचे नाही, राज्यातल्या महापालिकेमध्ये 90% लोक पैसे वाटून घेतात. वाटून, जशी वडिलाची इस्टेट आहे. हे बदलायचं आहे. मला वाटतं इथूनही काही प्रश्न आहेत. तुला काही प्रश्न विचारायचे आहेत? कारण इकडे खूप कमी लोकांनी प्रश्न विचारले. नमस्कार अण्णा, मी विशाखा शिंदे. मला असं विचारायचं आहे की
ज्या लोकपाल बिलामध्ये ज्या काही वेगवेगळ्या तरतुदी आहेत त्याच्यातून असं दिसतंय की लोकपाल या इन्स्टिट्यूशनच्या अंडर बरेचसे अधिकार त्यांना मिळणार आहेत. तर हे सगळे अधिकार त्यांना मिळाल्यामुळे आपल्या कॉन्स्टिट्यूशनची सेपरेशन ऑफ पॉवर आणि चेक्स अँड बॅलन्स सिस्टीम हे प्रिन्सिपल कुठेतरी व्हायलेट होतात असं वाटतं का तुम्हाला? मगाशी तुम्ही हे तसं नाहीये. लोकपाल म्हणजे सगळे अधिकार लोकपालाला मिळतील असं नाही. फक्त लोकपालाला चौकशीचे अधिकार आहेत, दंडात्मक कार्याचे अधिकार नाही. ते न्यायालय ज्याप्रमाणे दंडात्मक कार्य करते हे फक्त रेकमेंड करणार आहेत. बाकी यांना ते पॉवर नाही ना, तर हुकुमशाही येईल कधीतरी. असं नाही, फक्त हे पाहतील जे नेमलेले आहेत. सीबीआय आहेत, सीबीआयचे लोक तेच राहतील, फक्त सरकारच्या अंडरमध्ये न राहता लोकपालाच्या अंडरमध्ये राहतील. मला वाटतं असे अनेक प्रश्न आहेत, पण आपल्याकडे वेळ थोडा आहे, त्यामुळे आपण सगळ्यांचे प्रश्न घेऊ शकणार नाही. पण मला वाटतं अण्णा जे बोलतायत त्यातून या सगळ्यांना मार्गदर्शन तर होतोय आणि अण्णा चांगला संदेश सुद्धा त्यामधून देत आहेत. लोकपाल विधेयकावरूनच खूप सगळे प्रश्न येतात आणि अर्थातच तो प्रभाव असणारच आहे. ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. एक महत्वाचा प्रश्न शेवटच्या टप्प्यात अण्णांना आपल्याला विचारायचा आहे. पहा फक्त IBN लोकमत.